श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे मी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे की श्री स्वामी चरित्र सारामृत जे आहे ते आपण कधी आणि केव्हापासून सुरू करू शकतो आणि हे कोण वाचू शकतं आणि कोण नाही वाचू शकत। चला तर मग बघूया। मी तुम्हाला सांगते सविस्तर कसं करायचं आहे, काय करायचं आहे। जर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। चला तर मग स्वामी चरित्र सारामृत जे आहे हे त्याच्यामध्ये स्वामींचं पूर्ण कथात्मक वृत्त एक सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये की स्वामी कुठून आले होते, ते कसे प्रकट झाले, ते कुठे ते राहिले, त्यांनी कुठून प्रवास सुरू केला, तर हे सगळं त्याच्यामध्ये दिलेलं आहे। तर टोटल याच्यामध्ये जे आहे ते 21 अध्याय आहे। तर तुम्ही हे जे अध्याय आहे ते तुम्ही कुठल्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून तुम्ही स्टार्ट करू शकता। म्हणजे महिन्याचा जो पहिला गुरुवार येतो त्या गुरुवारीपासून तुम्ही हे वाचायला स्टार्ट करू शकता। तर तुम्ही 7 दिवसाचं पारायण पण करू शकता याच्यामध्ये। तर प्रत्येक 3-3 अध्याय जर तुम्ही वाचले, प्रत्येकी तुम्ही 3-3 अध्याय वाचले तर 7 दिवसामध्ये हे कंप्लीट होऊन जातं। तर टोटल असे 21 अध्याय याच्यामध्ये आहे। तर जेव्हा आपण स्वामींचं चरित्र वाचायला सुरुवात करतो तेव्हा आपल्याला कळतं की म्हणजे स्वामींनी प्रवास स्टार्ट कुठून केला, कुठे आणि ते कुठे स्थायी झाले, हे सगळं त्याच्यामध्ये दिले आहे। तर सर्वप्रथम तुम्ही काय करायचं आहे, ज्या दिवशी तुम्हाला स्वामींचं पारायण म्हणजे स्वामी चरित्र सारामृत वाचायला तुम्हाला सुरुवात करायची आहे, त्याच दिवसाच्या गुरुवारी, पहिल्या गुरुवारी तुम्हाला स्वच्छ आंघोळ करून, स्वच्छ कपडे घालून, व्यवस्थित पूजापाठ करून, स्वामींपुढे दिवा लावून तुम्हाला बसायचं आहे आणि एकाग्र मन करून तुम्हाला स्वामींचं ध्यान करायचं आहे की तुमच्या मनातली जे काही इच्छा असेल तुम्हाला ते स्वामी पुढे बोलून तुम्हाला स्वामी चरित्र पारायण वाचायला सुरुवात करायची आहे। जर तुम्ही 3-3 म्हणजे तुम्हाला पॉसिबल होत असेल तर तुम्ही एक पण वाचू शकता, पण ते 21 दिवस चालेल। पण तुम्हाला 7 दिवसाचं करायचं आहे तर तुम्हाला प्रत्येक दिवसाला 3-3-3 वाचायलाच पाहिजे। तर पारायण करताना तुम्ही मांस मच्छी खाऊ नका, जर तुम्ही खाणारे असाल तर। हा एक मी तुम्हाला सांगू इच्छिते। आणि माळ जप जर करत असणार तर माळ पण जप करताना तुम्ही तेच मी तुम्हाला म्हणेल की जितक्या दिवसाचं आपलं पारायण आहे तितके दिवस तुम्ही मांस मच्छी वगैरे काहीही खाऊ नका। आणि जोवर म्हणजे मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा, कुणाला शिवीगाळी न देता, कुणावर न ओरडता, शांत चित्त मनाने तुम्ही जे आहे हे 7 दिवसाचं पारायण तुम्ही शांततेपणे करू शकता। आणि हे पारायण वाचताना तुम्हाला एक अनुभव येईल की मन थोडं चिडचिड व्हायला लागेल किंवा तुम्हाला असं बेचैन झाल्यासारखं होईल। तर तेव्हा तुम्ही समजून जायला पाहिजे की तुमच्या मनातल्या किंवा तुमच्या शरीरातल्या ज्या काही निगेटिव्हिटी आहे त्या बाहेर निघत आहे, त्याच्यामुळे हे सगळं जे आहे ते होतं। तर वाचता वाचता तुम्हाला कधी ना कधी असं येईल की भास येईल की कोणीतरी तुमच्या आजूबाजूने पळतंय की कुठून तरी काहीतरी वाटतं, म्हणजे भीती वाटेल तुम्हाला। तर तेव्हा तुम्ही समजून जायचे की स्वामी तुमची जी आहे परीक्षा घेत आहे। तर पण तेव्हा तुम्ही निडर होऊन तुम्हाला ते व्यवस्थितरित्या जे आहे तुमचं वाचन पूर्ण करायचं आहे, एकाग्र चित्त मन करून। आणि मनात फक्त एकच ध्यान ठेवायचं की घाबरण्याची गरज नाही आहे, स्वामी माझ्या पाठीशी आहे। नित्य नियमाने तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही बसता त्यावेळेला त्याच आसनावरती तुम्हाला बसायचं आहे। बिकॉज मी प्रत्येक माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते की ज्या आसनावरती तुम्ही बसता, ज्या आसनावरती तुम्ही ध्यान करता, त्या आसनामध्ये तुमची जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती असते। सो तेच आसन घेऊन ज्या जागेवर तुम्ही नियमित बसत आहात त्याच जागेवरती तुम्ही बसा, जेणेकरून तुम्हाला याचे फायदे जे आहे जास्त होतील। ठीक आहे। तर रोज तुम्ही स्वामींपुढे दिवा लावून व्यवस्थित फुलं देऊन स्वामींचं चिंतन करा, जितकं होईल तितकं तुम्ही ध्यान करा आणि जे काही तुमची इच्छा आहे स्वामी नक्की पूर्ण करतील, मला पूर्ण आशा आहे। तर आज तर मी हे एकदम छोटं तुम्हाला सांगितलं आहे। तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूया की स्वामींची माळ जप कशा पद्धतीने केल्या जाते। म्हणजे स्वामींच्या माळ जप कोणी अशी माळ करते असं नाही, तसं नाही आहे। स्वामींची माळ जप करण्याची एक पद्धत आहे, ते मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेल। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तोपर्यंत थँक्यू सो मच। स्वामी कृपा तुमच्यावरती नेहमी बनून राहो हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना आहे। श्री स्वामी समर्थ। भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार।